नमस्कार मंडळी, आपणच रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी. आपण उपवासाला बऱ्यापैकी आपण खिचडी खात नाही किंवा वेगळं काय करावं असा आपल्याला प्रश्न पडतो. तर मी आज बनवणार आहे बटाटा साबुदाणाचे ट्रँगल. छान असे बनवून देते. समोसा टाईप असतात, समोसे नाही म्हणता यायचे, पॅटीस टाईप असतात. तर पॅटीससारखं आपल्याला ते बनवायचं आहे आणि खूप छान लागते. आणि तुम्ही ते खोबरे चटणी म्हणा किंवा कारण उपवासाला तर आपण कोथिंबीर वगैरे काय खात नाही, तर खोबऱ्याची चटणीबरोबर बेस्ट राहील. खूप छान लागते. तर चला बनवूयात आपण बटाटा ट्रँगल. तर इथे बघा, आपण 6 ते 7 बटाटे उकडून घेतलेत आणि साबुदाणा मी 200 ग्रॅम घेतलेला आहे. 200 ग्रॅमला बघा 7 बटाटे उकडून घेतलेत. थोडे मिडियम साईजचेच, एवढे काही मोठे नाही आहेत. आणि तिखट मिरची आहेत म्हणून 5-6 मिरच्या घेतल्यात. तर आता आपल्याला बटाटा हा मी उकडून घेतलेला किसून घ्यायचा आहे. साबुदाणा कच्चाच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे त्याचं मिक्सरमध्ये. आणि मिरच्या पण मिक्सरमध्ये वाटा किंवा बारीक बारीक तुकडे करून टाकले तुम्ही तरी चालेल. आणि मस्त आपण साबुदाणा पॅटीस करू आज. ट्रँगल म्हणा किंवा पॅटीस म्हणा. तर बनवूयात आपण आता. तर बघा, इथे बघा आपण बटाटा उकडून घेतला होता आणि तो नंतर सोलून किसून घेतला आहे मी, बघा छान बारीक किसणीने. आणि इथं बघा तुम्ही, आपण साबुदाण्याचे पण छान असं पावडर करून घेते, पूर्ण पीठ झालं आहे बघा असं बघा. आणि कच्चा साबुदाणा घेतला आहे, बिलकुल भाजायचं नाही साबुदाणा, कारण त्याला आपल्याला नंतर तळायचं आहे, त्यामुळे भाजून नाही घ्यायचा. हे आपण पीठ आता मिक्स करू, जसं पाहिजे तसं घेऊ, एवढं लागतंयच. पण मी ते हिरवी मिरची कापून घेतली बघा, वाटून पण घ्या, कापून पण घाला, कसं योग्य वाटेल तसं. आपण आता घालूया त्यात चवीनुसार मीठ घालू आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला, अगदी किंचित सोडा टाकायचा आहे बघा. एवढाच मी एका बोटावर येईल एवढाच सोडा घेतला आहे बघा, एवढाच टाकायचा आहे आपल्याला. सगळं आपण मळून घेऊ आता. पूर्ण असं आपण एक जीव करून घेऊ, असं मळून त्याचा गोळा तयार करून घेऊ. मस्त होतात बघा हे आपले पॅटीस म्हणा किंवा ट्रँगल म्हणा, बटाट्याचे आणि साबुदाण्याचे. तुम्ही कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशा आपल्या झटपट रेसिपी असतात, सोप्या असतात. बघा मस्त असा आपला गोळा झाला आहे मळून. इथे आता आपण नीचे असे गोळे तोडून घेऊ आणि जास्त नाही लाटायचे. तुमच्याकडे मोठा पोळपट असला ना तर 1-2 गोळे केले ना छान पॅटीस होतील बघा. माझ्याकडे पोळपट लहान आहे त्यामुळे मी छोटा गोळा घेतला. याला आपण आता पोळपटावर लाटून घेऊयात. बघा, आपण गोळा लाटून घेईपर्यंत तेल तापाय ठेवलं, तोपर्यंत तेल तापेल. आपण आता त्याला मस्त लाटून घेऊ. आणि आपल्याला पातळ नाही लाटायचं, जाडसर लाटायचे. तरी ते बघा, आपण आपली पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण त्याला शेपमध्ये कट करूयात. तर बघा, आपण कट केले आणि इकडे बघू शकता असे ह्या जाडीचं मी ठेवलं आहे, कारण आतून बाहेरून ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, तळलं गेलं पाहिजे म्हणजे. तर त्यासाठी खूपच अगदी जाड नाही लाटायची, आपली मिडियम साईज लाटायची. साधारणतः आपण शंकरपाळ्याला वगैरे हे करतो त्यापेक्षा थोडंसं जाड. तर आपण आता तळून घेऊयात. बघा, आपले हे ट्रायंगल आपण तळून घेऊयात. इथं एकदा टाकल्यावर बघा आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे, मग आतून बाहेर होते म्हणजे छान भाजतं. तरी ते बघा आपलं छान असे ट्रायंगल भाजलेले आहे.
आपण आता काढून घेऊया एका ताटावर. तोपर्यंत आपण तेल निथळेपर्यंत दुसरे टाकू. या पद्धतीने आपण सगळे ट्रँगल तळून घेणार आहोत. तरी ते बघा आपले साबुदाणा आणि बटाट्याचे ट्रँगल रेडी झालेले आहेत. आणि मस्त अशी चटणीबरोबर तुम्ही फस्त करा. आणि तुम्हाला प्रश्न अजिबात पडणार नाही आता की खिचडी नाही करायची तर आपल्याला काय करावं काय नाही. एकदा करून पहा नक्की, खूपच भारी होतं आहे. तर हे बघा मी तुम्हाला इथं खाऊन दाखवते मस्त चटणीसोबत. खूप भारी झालं आहे. नक्की आपली रेसिपी ट्राय करा आणि कसे झाले आपले ट्रँगल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.